कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला, मात्र अटकेस टाळाटाळ होत होती। एबीपी माझाने सातत्याने बातमीचा पाठपुरावा केल्यावर अखेरीस यश आलं आणि पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या गुंड नगरसेवकासह त्याच्या 3 साथीदारांना बेड्या ठोकल्या। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातल्या ऑन ड्युटी 2 डॉक्टर आणि 2 परिचारकांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती। या निषेधार्थ डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं। या संदर्भात एबीपी माझाने सातत्याने बातमी लावून धरली आणि अखेर आता नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांना अटक झालेली पाहायला मिळते। डोंबिवली पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे। तर डॉक्टरला शिंदेंच्या नगरसेवकाने केलेल्या मारहाणीवरून विरोधक आक्रमक झाले। रोहित पवार, आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांची विचारपूस केली, तर या गुंडांची धिंड काढण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून अंडरवेअरवर आणि बनियनवर, मग कुठेतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरिबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो। एवढी हाय का हिंमत या सरकारमध्ये? फोनवर शिवीगाळ करत असेल महिलेला सुद्धा, पर आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे का राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात। गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकला आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून धिंड काढा। पोलीस स्टेशनला इतरांच्या काढताना तुम्ही। आमची मागणी स्पष्ट आहे, ज्यांच्यावर FIR झालेले आहेत आणि जे त्या CCTVमध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे। अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये। आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे।